तुला कुठे जायचंय? जायचंय कशाला? माझा खट्टा बघायला, मोठा खोटलेला. खट्टा? हा खट्टा काय असतोय? नाही माहित का? असं माझ्या मला हाच खट्टा माहिती, फक्त खट्टा मिठ्ठा माहिती मला. फक्त आपण जी पाणीपुरी खातो त्याला खट्टा मिठ्ठा बोलते ते माहिती. खट्टा मला खड्डा माहितीये. खड्डा आपण जे खणतो ते वाला खड्डा माहिती मला. अरे असं माती खेळायला जाते पुढे सामने. तुम्हाला माहितीये का आमचा किट्टू आता इतकी रिक्वेस्ट करू लागला मला. आता ऐकू आलं आईच्या रूम मध्ये काय म्हणतो माहिती का? बाबा मी तुझ्या पाया पडतो. आणि ते तोंड नाही का, ते तोंड नाही का? हा बोल पिल्लू. मी छोटा बाबा मला वालावर घेऊन जा. पीच माझे खट्टा बघायचे आज. खट्टा बघायचा आहे तुझा? फोडलेला मी माहितीये का रूम मधून ऐकते. होय ना किट्टू बोलतो का एवढी रिक्वेस्ट करून? आतापर्यंत रिक्वेस्ट नाही केली पण ना दरवेळेस ते माहितीये का मातीसाठी इतकी रिक्वेस्ट करतो. तू त्याला माती खेळायची. काही रिक्वेस्ट करत सांग. पप्पा हे काम दे मला पाठवू. ते माहिती बरं सांग. मी सांगू रिक्वेस्ट का तू सांगतो रिक्वेस्ट? किट्टूला सांगू दे. तू सांग. मी सांगू. तू ऐकलं होतं तू सांग. नाही मी तुला त्याच्यामुळे बोलून घेतलं. किट्टू त्याच्या तोंडात सांगन छोटासा. बरोबर ऐकलं नाही किट्टू. हा. थोडं तुटक ऐकलं त्याच्यामुळे तू सांग पिल्लू. तू सांग. तू सांग. तुझा आवाज क्लिअर जातो ऑडियन्सला. ही तुझी सोप काय करते इथं तुझी? खराब झाली. खराब नाही झाली ती. ते खराब झाली माझ्याकडे. हा जर बोल. या नमस्कार वडली. ते झालं नमस्कार. आता तू रिक्वेस्ट का तुमच्या अरे रिक्वेस्ट का करू लागला तू? चॅनलवर किट्टू दादा माहितीये का अशी रिक्वेस्ट करू लागला आईच्या रूम मध्ये. बाबाला काय बोलतोय? बाबा मी तुझ्या पाया पडतो प्लीज प्लीज. मी तुला तिथं खायला मागणार नाही, दुकानात पण मागणार नाही. फक्त मला फक्त माती खेळायची आणि गड्ड खांदायचंय. ते कोणतं कानू? खट्टा खांदायचा म्हणतोय. खट्टा बोलतोय. गड्ड्याला नाही का आपलं ते काय असते गड्डच ना गड्ड्याला जाऊच नाही देणार आज, कारण की त्यांनी सांगितलेलं नाही आज. त्यांनी जेव्हा सांगेल तेव्हाच मी त्याला जाऊ दे. आता मम्मी बोलली किंवा मम्मी बोलली काय तो बोलला काय सेम आहे. काय रिक्वेस्ट केली तुला माहितीये की तू आता तुला इतकं जण सगळं प्यार करते माहितीये का? बाला तुझा तू पोटात ठुळे करून लागे भूक का कुठं येते? तुझा भाई बी नाही आला अजून. काय बोलला? अरे बालाला बोलायला सांग ना कधीच. अरे मी बाळाला बोलायला सांग. तुझं बुक घेतलं ना एबीसीडीचं तर तो पण बघतोय की अरे मम्मी बघते जा. मग तो पण वाचून घेतोय माहिती का पोटातल्या पोटात. पण त्याच्या जवळ फक्त खेळणीच नाही खेळायला. टॉईन्स नाही ना तुझ्यासारखे. हा तू देणार नाही की नाही खेळणी मग तुझी गाड्या? ए बाळा पोटाच मम्मी दादाला बोल रे काहीतरी. बोल पिल्लू तू बोल इथं येऊन. अरे बोल ना तू इथे येऊन बोल नाही इतक्या लांबून आवाज येत. मला तू पोटातून ते बाहेरच नाही आलं. तुझ्या भूक कुठून आली? किट्टू दादा मी तुझ्याच बुक घेतो बघायला. हात कसा लावतो का? हात नाही लावते बघतोय फक्त किट्टू दादा. तुला दादा बोलते. तुला माहितीये का किट्टू दादा? बाळ तुला दादा बोलतो रे किट्टू. दादा बोलते बाळ. तू दादा तू मोठा आहे ना, भाऊ आहे ना तू. हा मग दादा बोलतो. तू सांभाळशील तुझा भूक असून तो खूप मम्मी हुशार झालाय. तू हॉस्पिटल काही काम करायला जाईन ना. काही तू पप्पा लाईट बिल भरायला जाईन ना. मी सांभाळून घे बाळाला. आपण तो काही कामाला जाऊ ना बाहेर. काही कामास लागतो होतो मी जसं लाईट बिल भरायला. मी कुठे तुझ्या सोबत आहे तेव्हा ते सांभाळून घे ना आपल्या बाळा. तू सांभाळशील का नीट रे? तुम्ही दोघं कस काय सांभाळशील? त्याला भूक लागली तर काय करशील? त्या भूक लागल्याने मी बाबाला बोलले ना जेवण बनवला त्याच्यासाठी. मग काय जेवण बनवशील त्याला? त्याच्या दात नाही ना. दात नाही अजून त्याला म्हणून त्या मी खिचडी बनवायला सांगतो. बात तो सही है. खिचडी पण चावूनच खातात ना ग. अरे चावून नाही खात ते बस गिळायचं काम आहे. गिळायचं काम आहे. फक्त आमच्या किटूतच गिळत नाही मी दिल्यावर पटपट. गिळायचं काम आहे तरी पण. बिर्याणी भातच चावतोय तो. आज बिर्याणी भात खाल्ला ना तू? आज मी बिर्याणी भात खाल्ला. आमचा किटो तर माहिती का रात्रीची बिर्याणी असते ते पण गरम करून खायला सांगतो. खायचीच बोलतो खायची. सगळ्यात फेवरेट त्याची बिर्याणी भात. सगळ्यात फेवरेट. चिकन भात बी आहे. चिकन भात पण आहे बरोबर. चिकन भातच म्हणजे बिर्याणी भात नाही. चिकन भात पण खात होते म्हणजे भाजी आणि सेपरेट भात असता ना राईस वाला ते पण खातो. हा बोल काय ते काय नाही घेतो आता पप्पा लगे म्हणजे मी बिर्याणी सोबत चिकन खायला जातो. मी पीस खाऊन घेतो त्याचा. पीस खातो. खाऊन घेतो. हा खाऊन घेतो. बर
आता तू जाणार आहे वाड्यावर? हा मी माझा येणार आहे. मी येऊ का तुझ्या सोबत हा ये. माती खेळायला? हा ये. हेल्प करली वाटेल तुला माझी. मी हेल्प नाही करणार तुझी. तुमची कोथिंबीर आली असं मोठी मला पाव असं सजायची का वाड्यावर आता हा? आता पण आपलं पाणी नाही आलं माझी अजून. हेल्प नाही करत ना खड्डा मोठा तर तुला नाही घेऊन जात मी. मग 7 वाजता पाणी येईल. चला मग आपण लगेच पळत जाईन डस्टबिन मध्ये टाकून मम्मी बोला फिनिश काम. बघितलं मी बोललो होतो ना तुला. तो बघ गेला बघितला. मी बोललो होतो ना तुला. बोललो होतो का नाही? बापरे तुम्हाला कसं माहिती हो? मला माहिती आहे तो हुशार झालेला आहे. आता येऊन इथं बसन बघ मांडी घासलो. इथं बसून मांडी घालून बसन आणि तोंडावर बोट ठेवून बघ असं. ते बघ बोललो ना त्याने काहीच नाही केलं. आता त्याला विचारलं ना केळीची सालटी कोणी फेकली तर तो बोल मला माहित नाही. किट्टू केळाची सालटी कोणी फेकली? मला नाही माहित. बघितलं बोललो होतं ना मी. पण त्यानेच फेकलेली मला माहिती आहे. इथून उचलून तूच फेकली ना किट्टू. हा बघ यो काम करतो पण पण ते कोणाला दे माय ग पहिले. खबर नाही पडू देत. अहो त्यानं काय केलं असं माहितीये का? हं. जे डस्टबिन ना डस्टबिनच्या वरच्या प्लेटवर ठेवली असं आतमध्ये असं टाकलं. ठेवली किट्टू दादा. झाकणार होते वर झाकणार. थांब. अरे पप्पा मी असा पाठ बोलत इथे डबजीन खोल मी तेलमध्ये टाकून हुशार आहे तो. आणि परत मी का रे पिल्लू त्या दिवशी मी तुला केळीची साल दिली तर मग तू का वरती ठेवली? आज टाकली का डस्टबिन मध्ये? हा मी त्या दिवशी बोलले ते किट्टू दादा असा तो पाय तुझा द्यायचा. ऐकणार नाही तो फक्त माझा. नाही मी शिकवलं त्याला असा पाय द्यायचा आणि डस्टबिन मध्ये कचरा टाकायचा. हा, मग त्याने टाकलं ना आज. टाकलं आज टाकलं. हुशार झाला मग. मग. हुशार कडे. आता बघा पाण्याची बॉटल लगेच आणून देईल माझी. माझे बॉस हे ते किट्टूचा बॉस मी आहे. मी सांगन तरच. सांगा मग. किट्टू स्टँड अप. रोबोट. रोबोट ए खुदीने मारायची शेवटी. कम इन पहले बाथरूम की जाओ. पानी का बोतल मेरा भी लाओ मम्मी का भी लाओ. नहीं एक साथ मत लेके आओ. एक करके लेके आओ. तुम्हारी बात नहीं सुनेगा. बस शांत. बस का बॉटल म्हणतोय. पहिले तो बॉसच बॉटल आण फक्त किती पण काही केलं तर. तुझं कस काय? नाही पाय ना तू निळी बॉटल आण तू पहिले माझी. किट्टू दादा. आणि जर भरलेली नसेल ना तर तो माठातून भरून आणणार एवढं लक्षात वा ठेव. वा वा वा. पहिले भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. ते बार कमायचे तुमचं देव. पहिली बार नाही हमेशा होतो तो. करंट लाव. तुमच्या अंगाला हात लावला लगेच करंट लागते कसं काय माहिती? काळी दे. ये. और मम्मी की बॉटल. The next day. आता आमच्या किट्टू दादाची आंघोळ झालेली मस्त आंघोळ केलेली आहे आणि माझी राहिलेली हे कशी झाली मी. आणि किट्टू दादा मस्त आता नाही का किट्टू दादा स्कूल मध्ये जाणार आहे. आजचा दिवस आहे मस्ती करायचा. त्याच्यामुळे म्हणलं किट्टू दादा थोडासा ब्लॉग घ्यावं. कारण आमचं किट्टू दादा स्कूल मध्ये जाणार त्याला काहीच भीती वाटत नाही. कारण सगळी भीती मला वाटते कसं होईनाचं. कोण खाऊ घालणार तिथं आता. मस्ती करायला नाही भेटणार. डबल मुलं मारण तिथं. तू घाबरणार आहे मग? तुला मारतीत ना. फ्रेंड बनायचे सगळे फ्रेंडली राहायचं सगळ्यासोबत. नेहमी बोलण्याला फ्रेंड नाही बॉईजला बॉईजला फ्रेंड बनव. हा तू काय काय करणार आहे स्कूल मध्ये गेल्यावर? किट्टू दादा स्कूल मध्ये गेल्यावर काय करणार आहे तू? खेळणार अभ्यास करणार. बापरे हे मस्त अभ्यास केला भीतीवर आईच्या. बी व्ही एच आय सगळी भीती आम्ही चांगली ती असेच बरं. बघा हा बाई इथं पण बघा एफ ए बी सगळं काढलेलं आहे किट्टू दादा. बघितलं का? असं एक पण कॉपरेट होत नाही आमच्या घरातला की किट्टू दादा असं भरत नाही म्हणून. हाय ना किट्टू दादा? जेवण नाही करायचं तुम्हाला आता? का काय नाही करायचं जेवण? आईस्क्रीम खायची. पण आता आईस्क्रीम काल पण खाल्ली आज पण खायची. रोज गोड. आता मस्त कारल्याची भाजी बनवली मी. कारल्याची भाजी नाही खायची तुला? हा अंडा खाल्ला आई सोबत. कशा खाल्ला? पावर भेटून त्याने तुला. आल्या बाप असं नको बोलू. आपल्या ऑडियन्स म्हणणार आहे किट्टू दादा कोणीच लहान सारखं बोलतोय. थोडस मोठ्या लेकरासारखं बोल ना. थोडस ये ना इकडं. तू स्कूल मध्ये चालला ना. 1 एप्रिलला काय करणार आहे तू? कॉलेज न जाणार आहे. कॉलेजला जाणार आहे. डायरेक्ट कॉलेजला स्कूलला नाही जायचं. मी मोठे झाले तेव्हा मी कॉलेजला जाणार. आणि आता
आता मी शाळेत जाणार आहे. तुला मग आठवण नाही येणार तुला येणार ना. स्कूल मध्ये गेल्यावर? तू बस लोकात जेवण बनव जा. मम्मी हा. लगेच कानवाजी का कुठे डाव असतं मी कुठे तुम्हाला 9ला आहे स्कूल तुझी. 9ला लगेच तुम्हाला टिफिन मध्ये बनवून पण फिनिश कर. चौमी चॉमी आले पण भाजी नको तसं नाही. जेवण रोज भाजी भाकर खायची. रोज मी डब्यामध्ये जाईन तुला. हा? तू फिनिश करशील ना? मला घरी आल्यावर बरोबर काय बोलशील? 4 डब्यामध्ये नको एकच डब्यामध्ये ठेव. अरे पण एका डब्यात पोळी, एका डब्यात चपाती आणि एका डब्यात भाजी असं देईन ना तुला. मग तू फिनिश करायचं, बोलायचं मम्मी मी सगळं फिनिश केलंय बघ माझा डब्बा, असं बोलायचं रोज घरी आल्याबरोबर, है की नाही? आणि लवकर सवय लावायची आता झोपायची. 1-2 नाही वाजू द्यायचं झोपायला. करशील ना आता रोज असं? तर आज तर तू लवकर झोप नाही. आज मस्त खेळ मस्ती कर आणि झोपायचं लवकर ना. हा बघा आमचं किटं काही वाटत नाही स्कूलचं, पण मला एवढी घाबरट होती याच्या बाऱ्यामध्ये. केलं कसं होईल उद्या स्कूलमध्ये गेला. उद्या तर काही नाही, उद्या फक्त हेच सांगणार आहे युनिफॉर्म आणि बॅग. बाबा छोटा मी पहिल्याच लेसिंग काल करून घेतली होती. काय बाबा लगेच छोटा होता ना कोगळावला, मी पहिल्याच लेसिंग काल करून घेतली होती. रेशन कार्ड? लेशिंग काय असते तुला माहिती नाही का? एक गाईड येते रेसिंगची लेस लावते, कोण जिंकत पैसे भेटते, कोण हलत त्याला काहीच नाही भेटत. बर आमच्या किटू केस पा किती मोठे झाले. याची कटी ना थोडीशी बारीक करायला पाहिजे होती अजून. मी हे वेगळंच केलं मी विराट कोहली सारखं. हा ना कट दिसतोय पण लय मागून केस आले पिल्ले. तुला एकदा कटिंग करावं लागेल. हे बघ कट. हा गल्या खालायची. बरं तू खुश आहे की नाही स्कूल मध्ये चाललाय तर मग सांग बरं तू एकदा. मी स्कूल मध्ये जायला खुश नाही, मी कॉलेज मध्ये जायला खुश आहे. उची जमली हाच बरं एकदा हाच. ठीक आहे, तू दादा लय हुशार झालेला आहे. आता काम पण ऐकतोय. मातीत अजिबात खेळत नाही आणि माहिती मोबाईल पण पाहत नाही. माती थोडीशी झाडाची काढून खेळतो एकदम मस्त. नाही तसं नाही बोलायचं. मम्मी बस असंच फिरायला बोलले नाही. बर जेवण करून घे पिल्लू तू. मी नाव करते. हा मम्मी राखण आईस्क्रीम बाद मध्ये नंतर पहिले हे खायचं. बर आज तुझा दिवस आहे सगळा, कारण आज लास्ट दिवस आहे की तुझ्या घरी जायचा. नंतर तुला एक दिवस पण घरी राहायला जमणार नाही स्कूल सोडून. मग कसं व्हायचं? फक्त संडेला सुट्टी. मम्मी स्टार्टिंग मध्ये मी पडले ना. हा खूप छान लोक येणार माझं भूल होण्या का मी स्कूल मध्ये जाणार आता. आणि खूप हुशार हा एक मम्मी माझे डोळे सोले. डोलेश्वरी बाप्पा पाहिलं का? डोलेश्वर किती बॉडी बिल्डर झाले. बॉडी बिल्डर झालाय. जा आता जेवण करा जा.